नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। मुख्यमंत्री एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समिती या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तुम्हाला माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी 2025-26 च्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेची घोषणा केलेली होती आणि याच योजनेच्या अनुषंगाने आता राज्यात 21 जिल्ह्यांमध्ये नव्यानं 68 बाजार समित्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आता उभा राहणार आहेत। मग नेमके हे 68 तालुके आहेत कोणते आणि यामध्ये कुठल्या गटातील ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती उभ्या केल्या जाणार आहेत, राज्यातील एकूण कृषी उत्पन्न बाजार समित्यांची अवस्था काय आहे, त्यांची संख्या किती आहे, या सगळ्या विषयांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शो मधून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपल्याला माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात या संदर्भात म्हणजेच एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समिती या योजनेची घोषणा केलेली होती। आता राज्यात सध्या किती बाजार समित्या आहेत तर साधारणतः राज्यात 305 बाजार समित्या ह्या अस्तित्वात आहेत, परंतु त्यामध्ये 625 हे उपबाजार सुद्धा कार्यरत आहेत। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी आहे की राज्यातील 68 तालुक्यांमध्ये अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात नव्हती, म्हणजे स्थापन झालेली नव्हती आणि त्यामुळे या 68 तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न होता की त्यांनी त्यांचा शेतमाल नेमका विक्रीसाठी कुठे न्यायचा। बहुतांश वेळेस असं असतं की आपला जो काही आपल्या तालुक्यात जर का कृषी उत्पन्न बाजार समिती नसेल तर ते शेतकरी इतर जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतर तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत किंवा उपबाजाराच्या ठिकाणी त्यांचा शेतमाल विक्री करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एका आपला तालुका सोडून किंवा आपला जिल्हा सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं। त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चही वाढतो आणि आर्थिक तोटा सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा वाढतो आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यात 68 बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। पणन विभागाच्या मार्फत पुढच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत नव्यानं बाजार समिती स्थापन करण्याचं सादरीकरण करण्यात आलं होतं आणि त्यानुसार मुख्यमंत्री बाजार समिती योजनेच्या अंतर्गत तालुका स्तरावर बाजार समित्या स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या राज्यातील 68 तालुक्यांमध्ये बाजार समिती ही अस्तित्वात नाहीये, तरीही मुंबई उपनगरातील कुर्ला असेल, अंधेरी असेल, बोरिवली असेल या तालुक्यात हा शहरी भाग असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करणं व्यावहारिक नाहीये, त्यासोबतच ते संयुक्तिक नाहीये असा सुद्धा शेरा आणि अशा पद्धतीचं एक अधिकृत स्टेटमेंट राज्य सरकारने दिलेलं आहे। तसंच जालना बाजार समितीचं विभाजन होऊन बदनापूर बाजार समिती ही जालना जिल्ह्यात निर्माण झालेली आहे। तसंच या बाजार समितीचा प्रश्न सुद्धा उच्च न्यायालयात सुनावणी या संदर्भात सुरू आहे, तर उर्वरित 65 तालुक्यांमध्ये बाजार समिती स्थापन करण्यात येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की एकूण बाजार समितीची अवस्था आपण जर का राज्यभरातली बघितली तर ती अत्यंत मोडकळीस आलेली अशीच आहे। त्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात घुसलेलं आहे आणि हे पक्षीय राजकारण बाजार समित्यांना कुठेतरी पोखरून काढते असंही वारंवार जाणकारांकडून मत व्यक्त केलं जातं। याबद्दल नाराजी सुद्धा शेतकऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात असते। शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक सुविधांसोबतच चांगलं एक बाजार उपलब्ध होणं त्यांच्या शेतमालासाठी आवश्यक असतं, परंतु असं बहुतांश बाजार समित्यांमध्ये होत नाही। त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सुद्धा सुधारणा करण्याची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचं सुद्धा शेतकरी सांगतात। आता यामध्ये आपण जसं आधी मी म्हणालो की कोणकोणत्या 21 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये आता नव्यानं ही बाजार समिती स्थापन केली जाणार आहे तर तीही आपण समजून घेणार आहोत। मी तुम्हाला सुरुवातीला फक्त जिल्ह्यांची नावं सांगतोय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, अमरावती, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशी ही 21 जिल्हे आहेत आणि या 21 जिल्ह्यांमध्ये 65 बाजार समित्या हे स्थापन होणार आहेत। अर्थात त्या 3 बाजार समित्यांचा जो काही पेच आहे ज्या की शहरी भागातल्या आहेत, त्याच्यामुळे तिथे नेमका निर्णय काय घेतला जातोय किंवा तिथे बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केलीच जाणार नाहीये याबद्दलचे सुतोवाच सुद्धा राज्य सरकारने केलेले। आता आपला पुढचा एक मुद्दा होता की राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतनं नेमकं उत्पन्नाची काय उलाढाल होते तर तीही समजून घेऊयात आपण। तर राज्यात 305 बाजार समित्या आहेत आणि त्यामध्ये 30 बाजार समित्यांचं उत्पन्न हे 25 लाखांपेक्षा कमी आहे, तर 27 बाजार समित्यांचं उत्पन्न हे 25 ते 50 लाखांच्या दरम्यान आहे। 1 कोटीच्या आत उत्पन्न असलेल्या 54 बाजार समित्या आहेत, तर 25 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 5 बाजार समित्या राज्यात आहेत। यामध्ये कोणकोणत्या आहेत की मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि लातूर या बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे, म्हणजे ज्यांचं उत्पन्न हे साधारणतः 25 कोटींपेक्षाही जास्त आहे त्या 5 बाजार समित्या या आहेत। तर ड वर्गातील म्हणजेच
25 लाखांपेक्षाही जे काही कमी उत्पन्न आहे ज्या बाजार समित्यांचं, त्यांचा समावेश हा ड वर्गात केला जातो आणि 25 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांची संख्या सुद्धा 30 आहे आणि या सगळ्या तालुका पातळीवरचे म्हणजे तालुका स्तरावरती ज्या काही बाजार समित्या आहेत ड वर्गातल्या, त्यांचं 25 लाखांपेक्षाही कमी उत्पन्न असलेल्या 30 बाजार समित्या आहेत राज्यभरात. आता नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या बाजार समित्यांसाठी पणन संचालकांनी निकष स्थापित करावेत असे आदेश सुद्धा राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड ही जी काही कोकणातली 3 जिल्हे आहेत, म्हणजे या जिल्ह्यातील ज्या काही तालुक्याच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती उभी राहणार आहे त्यासाठी किमान 5 एकर जमीन ही आवश्यक असणार आहे, तर उर्वरित जिल्ह्यांसाठी किमान 10 ते 15 एकर जमीन ही कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्याच्या ठिकाणी नव्यानं उभारण्यासाठी आवश्यक असल्याचं सुद्धा शासनानं स्पष्ट केलेलं आहे. आता आपण जिल्हानिहाय तालुक्याच्या नुसार कुठल्या समिती स्थापन करण्यात येणार आहेत कुठल्या कुठल्या तालुक्यांमध्ये ते पण समजून घेऊयात. तर सुरुवातीला आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघूयात. कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 तालुक्यांमध्ये बाजार समित्या ह्या स्थापन करण्यात येणार आहेत. रत्नागिरीमध्ये संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागर, दापोली, मडणगड, खेड या ठिकाणी बाजार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यात उरण, टाळा, सुधागड, पाली, पोलादपूर, श्रीवर्धन, मासाळा या ठिकाणी, तर ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ या एका तालुक्याच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती ही स्थापन करण्यात येणार आहे. त्यासोबतच पालघर जिल्ह्यात तलासरी, जवाहर, मोखाडा, वाडा, विक्रमगड, नाशिकमध्ये पेठ, त्र्यंबकेश्वर, जळगावमध्ये एरंडोल, मुक्ताईनगर, भडगाव, अमरावतीमध्ये भातकुली आणि चिखलदरा या 2 तालुक्यांचा समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यातील वेल्हा इथे सुद्धा बाजार समिती नाही आहे, तर तिथं सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती ही उभारण्यात येणार आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर ग्रामीणसाठी एक कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात येणार आहे. तर भंडारा जिल्ह्यात मोहाडी, साकोली, गोंदिया जिल्ह्यात सालकासा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा, मुलचेरा, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, एटापल्ली, भामरागड आणि त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, जिवती, नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद, सोयगाव, बीड जिल्ह्यात शिरूर कासार, सोलापूर जिल्ह्यात सोलापूर दक्षिण, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, सांगली जिल्ह्यात कवठे महाकाळ, जत, कडेगाव, कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड, आजरा. तर अशा पद्धतीनं ह्या 65 तालुक्यांच्या ठिकाणी 21 जिल्ह्यातील 65 तालुक्यांच्या ठिकाणी राज्य सरकारनं नव्यानं कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यामध्ये 202 बाजार समित्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ही 2.5 कोटींच्या आत आहे. म्हणजे आता राज्यात ज्या काही सध्या अस्तित्वात आहेत 305 बाजार समित्या, त्यापैकी 103 बाजार समित्यांचं उत्पन्न मर्यादा ही 5 कोटी ते 25 कोटींच्या आतपर्यंत आहे. तर 202 बाजार समित्यांची उत्पन्न मर्यादा 25 लाख ते 2.5 कोटींच्या दरम्यान आहे. म्हणजेच बहुतांश बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या आहेत आणि त्यामुळं कुठेतरी ही एकूणच जी काही व्यवस्था आहे तिच्यामध्ये सुधारणा करण्याची सुद्धा गरज असल्याचं जाणकार मत व्यक्त करतात. तर या पद्धतीनं राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये आता नव्यानं राज्य सरकारनं मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती योजनेच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उपस्थित करून म्हणजे उभारून शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात याबद्दल आता पुढे काय होतं, कशा पद्धतीची कार्यवाही होती याकडे आपलं लक्ष असणार आहे. त्यामुळे तुर्तास्तरी या माहितीसोबत मी इथेच थांबतोय. तुमच्या तालुक्याचं नाव यामध्ये आहे का? तुम्हाला काय वाटतंय, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमच्या ठिकाणी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी उभी राहील का, किंवा या निर्णयाबद्दल काय होईल, तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.